आईवर खूप प्रेम असतं, पण तरीही ना आई आणि मुलामध्ये सतत वाद का होत असतात? तुमच्यामध्ये पण तुमच्या आईमध्ये पण होत असतील बघा. कधी-कधी यामागे फक्त स्वभाव नसतो हा. कुंडलीत सुद्धा त्याचं कारण दिसून येतं, दिसू शकतं आणि दिसतं. आता आई म्हणजे काय असतं? आई म्हणजे माया आहे, आई म्हणजे आधार आहे, आई म्हणजे सुरक्षितता आहे. पण काही मुलांचं त्यांच्या आईसोबत नातं हे खूप गुंतागुंतीचं असतं बघा. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीवरनं वादविवाद होत असतात. दोघांचं पटत नाही. म्हणजे आईने काही सांगितलंय तर लगेच राग येतो मुलीला किंवा मुलाला. मुलाला असं वाटतं आई मला समजूनच घेत नाहीये आणि आईला वाटतं माझं मूल ऐकतच नाहीये. असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं बघा. बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात असा. पण ज्योतिषशास्त्रामध्ये ना आई आणि मुलगा, मुलगा किंवा मुलगी यांचं नातं पाहताना चंद्र महत्त्वाचा असतो. चतुर्थ स्थान महत्त्वाचं असतो. त्याचा संबंध महत्त्वाचा मानला जातो. आता तुमच्या कुंडलीत समजा चंद्र कमजोर असेल, पीडित असेल, चतुर्थ भावावर अशुभ प्रभाव असेल किंवा चंद्रावर काही अशुभ ग्रहांच्या दृष्टी असतील, चंद्र दूषित झालेला असेल, तर मग हे संबंध आई आणि मुलाचे थोडेसे बिघडतात. नात्यात थोडासा भावनिक अंतर येतं, गैरसमज होतात, चिडचिड किंवा एकमेकांमध्ये मतभेद दिसू शकतात. आणि याच्यात गंमत म्हणजे अशी असते, प्रेम नसतं असं अजिबात नाही हां. प्रेम असतं. पण अनेक वेळा प्रेम व्यक्त करण्याची जी पद्धत असते ना, ती वेगवेगळी असू शकते. आई काळजीपोटी काहीतरी सांगत असते आणि मुलाला ते बंधन वाटत असतं. मुलाला किंवा मुलीला ते आवडत नाही बघा. मुलगा किंवा मुलगी स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला बघतात आणि आईला ते आवडत नाही. आईला वाटतं की माझं मूल माझ्यापासून दूर जात आहे, असं आईला वाटत असतं. पण दोघंही एकमेकांच्या जागेवर बरोबर असतात. म्हणून प्रत्येक भांडणामागे प्रेम कमी झालंय असं समजू नका. हा जो गैरसमज आहे हा गैरसमज तुम्ही दूर करून टाका. तुमचं आणि तुमच्या आईचं नातं कसं आहे? खूप प्रेम आहे का? वादविवाद होतात का? तुमचं तुमच्या आईवर खरंच प्रेम असेल तर खाली कमेंट्समध्ये आई म्हणून नक्की लिहा. धन्यवाद.